लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज्ड व मान्यताप्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील कोर्ट रोड परिसरात असलेल्या हरिजन कॉलनी येथे घरफोडी करून 9,70,700 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कड लंपास करणाऱ्या चोरट्याला गजाआड करण्यास शहर पोलिसांना यश आले आहे। शुभम केशव राखपसरे, वय वर्ष 23, राहणार गजानन नगर, तालुका कोपरगाव असे घरफोडी केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून शहर पोलिसांनी सोने चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे। सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील कोर्ट रोड हरिजन कॉलनी येथील 42 वर्षीय मालती रुपेश हाडा यांच्या राहत्या घरी 25 जुलै 2024 रोजी रात्री 10 ते दिनांक 26 जुलै 2024 रोजी सकाळी 5 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील किचन वाट्याच्या खाली ठेवलेली पेटीतील 9,70,700 किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने रोख रकमेसह चोरून नेली होते। या प्रकरणी मालती हाडा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घरफोडीतील चोरांचा मागाव शोध घेण्यासाठी श्वान पथकासह फिंगरप्रिंट टीमची मदत घेण्यात आली होती। सदर चोरीचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख गोपनीय बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की सदरची घरफोडी ही आरोपी नामे शुभम केशव राखपसरे, राहणार गजानन नगर, कोपरगाव यांनी केली आहे। सदर आरोपीला सापळा रचून शहर पोलिसांच्या पथकाने कोपरगाव शहरातून ताब्यात घेतले असून शहर पोलिसांनी खाकी हिसका दाखवल्यानंतर त्याने घरफोडीची कबुली दिली आहे। त्याच्याकडून 9,65,700 रुपयांची सोने चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे। सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, मयूर भामरे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल BS कोरेकर, तमनर, पोलीस कॉन्स्टेबल तावरे, कुधर, काकडे, धोंगडे, कानवडे, फड आदींनी केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल BS कोरेकर हे करीत आहेत। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। कोपरगाव शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये 25/7/2024 रोजी रात्रीच्या वेळेस एक घरफोडी झालेली होती। घरफोडी झाल्यानंतर फिर्यादींनी कळवल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी आपला पोलीस स्टॉप जाऊन आम्ही स्वतः जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी त्यांचे कडी-कोंडा तोडून एकंदरीत सोन्या चांदीचे दागिने असे एकंदरीत 9,65,700 रुपयाचा माल हा चोरी गेलेला होता। सदरची चोरीमध्ये सदरच्या चोराने कडी-कोंडा तोडलेला होता, त्याचप्रमाणे ती पेटी तिथली त्यांनी बाहेर काढून त्याची उचकाबाच केली होती, कपडाची उचकाबाच केलेली होती। त्याचप्रमाणे ते लोक झोपलेले असताना त्याची पण त्यांनी टॅळणी केलेली दिसली होती आणि ते अशी चोरी करून तो चोर गायब झालेला होता। तर याच्यामध्ये इतर जनरल माहिती घेतली, त्यांची फॅमिलीची हिस्ट्री घेतली, अजून यांच्याकडे कोणी आलेलं होतं, काय होतं किंवा एकंदरीत एवढ्या 8 दिवसामध्ये काही कुठले कोणी पाहुणे रावळे, कोणी बाहेरचा व्यक्ती, त्याचप्रमाणे कोणता बाहेरचा विक्रेता, ही सर्व माहिती घेत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की आरोपी नामे शुभम केशव राखपसरे, तर हा कोपरगावचा एक आरोपी दारूच्या नशेत असतो आणि दारूच्या नशेमध्ये हा 1-2 ठिकाणी काही प्रयत्न करताना माहिती लोकांना मिळालेली होती। त्याप्रमाणे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की हा आरोपी असू शकतो। मग त्याचा आम्ही आमची टीम पाठवून तात्काळ आम्ही एक अधिकारी 1-2-3 लोक पाठवून आम्ही त्याचा माहिती घेतली, तो कुठे आहे, काय आहे, घरी आहेत का, बाहेर आहेत का, कुठे आहेत, तर त्याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली। पण त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले। त्याला पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने पूर्ण गुन्ह्याची कबुली दिली। त्यामध्ये हा सर्व गेलेला माल म्हणजे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि हे टोटल 9,65,700चा माल हा टोटल 100% माल त्याच्याकडून रिकवर केलेला आहे। आमची पोलीस टीम PSI ठोंबरे, API भामरे, त्याचप्रमाणे आमचे बीट अंमलदार
हवालदार कोरेकर, त्याचप्रमाणे त्यांचे संबंधित त्यांचे अंमलदार या सर्वांनी त्यामध्ये भरपूर मेहनत घेतली आणि तात्काळ आरोपी हा 24 घंट्यामध्ये अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सदरचा माल हा रिकवर केलेला आहे.